स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा मीटर बसवल्यास याद राखा. सर्वपक्षीय बैठकीत चंदनदादा चव्हाण यांचा इशारा. सांगली स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची स्थापना. केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात सांगली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. यासाठी स्मार्ट मीटर विरोधी कृती समिती सांगली जिल्हा स्थापन करण्यात आली असून गुंठेवारी चळवळीचे जनक आणि जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. सांगली येथील सर्किट हाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत समितीची घोषणा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी चंदन चव्हाण, उपाध्यक्षपदी समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर, तर सचिवपदी महेश मासाळ यांची निवड करण्यात आली. सर्व पक्ष संघटना यांना निमंत्रक हे पद देण्यात आले. बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होणारा आर्थिक बोजा, वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी आणि मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना चंदन चव्हाण यांनी सांगितले की स्मार्ट मीटर बसवताना मेट्रोलॉजी विभागाची आवश्यक प्रमाणपत्रे, नियमानुसार चाचणी आणि निर्धारित प्रक्रिया पाळली जाणे आवश्यक आहे. मात्र या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा पद्धतीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्यास याद राखा, असा इशारा त्यांनी दिला आहे. स्मार्ट मीटर विरोधात सांगली जिल्ह्यात लवकरच मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी संकलित करून त्यावर व्यापक जनजागृती करण्यात येईल, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध राजकीय, सामाजिक आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज स्मार्ट मीटर त्या संदर्भामध्ये विविध पक्षाचे, संघटनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सामान्य आज या स्मार्ट मीटरमध्ये जे बिलं येत आहेत त्याच्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या वीज ग्राहकाला न्याय देण्यासाठी आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. मुद्दा असा आहे की या महाराष्ट्र राज्य सरकारनं हे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मागच्या वेळेला विधानसभेमध्ये सांगितलं की स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाही, पण सक्तीचं नाही म्हटल्यानंतर परत तुम्ही खालच्या अधिकाऱ्यांना तुम्ही एक परिपत्रक काढता आणि कंपल्सरी बसवण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही लेखी निर्णय देता. मग हे दूरटप्पी धोरण जे फडणवीस साहेबांनी जे अवलंबलेलं आहे समजा महाराष्ट्रामध्ये, ते पहिला मागं घेतलं पाहिजे. कारण 1/4/2026 हे परिपत्रक काढलेलं आहे मीटर बसवण्याच्या संबंधामध्ये. तर हे त्यांनी पहिला मागं घेतलं पाहिजे. जनतेची तुम्ही दिशाभूल करू नका. जनता रस्त्यावर आल्यावर काय होतं हे सरकारला सुद्धा माहिती आहे. आज या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचं एकच महत्त्वाचं कारण की आपले वनखडे दादा उपवासचे, त्यांचं आणि माझं एक फोनवरती या संदर्भामध्ये बोलणं झालं. MIDC कामाला जाणारी महिला त्यांना भेटली. गोरखदादा इथं समोर आहे. गोरखदादांनी सांगितलं की दादा परिस्थिती अशी आहे, MIDC डबा घेऊन जाणाऱ्या महिलेचा सुद्धा पगार महिन्याला निम्मा लाईट बिलात चाललेला आहे. मग ह्याच्यावर पण आपण सगळ्यांनी एकत्रित द्यायचं आहे का नाही? तर त्याच्या संदर्भामध्ये आज निर्णय दादा आणि आपण सगळ्यांनी बोलले, सगळ्यांना विनंती केली, तुम्ही सगळीजण आला. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगत असताना ह्याच्यामध्ये मला काय सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी दिल्लीवरून मला याच्या संदर्भामध्ये कायदे काढून त्यांनी पाठवलेले आहेत. ज्या वेळेला हे मीटर बसवायला आपल्याकडे येतात, ग्राहक येतात, त्यावेळेला त्यांनी पहिला त्या ग्राहकाची संमती घ्यायची, लेखी संमती घ्यायची. जर लेखी संमती न घेता जर त्यांनी तिथं मीटर बसवलं कर्मचाऱ्यांनी, दुसरा मुद्दा सांगतो, कर्मचारी मीटर बसवत असताना तो शासकीय कर्मचारी जर असेल, त्याच्या गळ्यात जर ओळखपत्र असेल, तर आपण जर त्याला विरोध केला किंवा त्याला दोन मुस्कडीत लावल्या तरच आपल्याला 300 रुपये पडून येतात. तुम्हाला माहितीसाठी जर सांगतो 2017 एक
औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. अशाच बाबतीमध्ये कुठलाही एखादा कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर जर त्या ठिकाणी गेला आणि त्यानं जर राणीरावी किंवा अतिताईपणा करायचा उद्योग केला तर त्याच्या माध्यमातून सरकार आपल्यावरती 353 घालू शकत नाही. हा मुद्दा पहिला तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवा. कारण त्याला सरकारी कानूनी कॉन्ट्रॅक्टरला लागू होत नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर ह्याच्यामध्ये एक हे दिलेलं आहे, राज्य सरकारनं मेट्रोलॉजी विभागाचं सर्टिफिकेट पाहिजे तर ते अधिकृत आहे असं त्यांनी दिलेलं नाही. आता मगाशी यांनी सांगितलं की माझं मीटर टेस्ट करायचं आहे, पण टेस्ट करत असताना 2,500 रुपये तुम्ही भरून कसे घेतला आहे, हे सुद्धा सगळं बेकायदेशीर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे आजपर्यंत आपण वीज घेत होतो वीज वितरण विभागाकडून सगळ्यांची मीटर सगळे करेक्ट आहे, सगळे व्यवस्थित असताना हा उद्योग या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांनी मानकिकत्व ह्या अडाणी आणि काही वीज कंपन्यावाल्यांचं स्वीकारलं असल्यामुळं आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्राची जनतेची प्रचंड लूट चालू आहे आणि हे आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे, जर सरकार जर लोकशाहीच्या पद्धतीनं दिलेल्या नियमावलीमध्ये आंदोलन करून सुद्धा जर सरकार ऐकत नसेल तर या सगळ्या मीटर लाईट बसवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आज सांगतो की उद्यापासून त्यांनी हे स्मार्ट मीटर बसवण्याचा उद्योग तात्काळ थांबवला पाहिजे. जर नाही थांबवला तर कृती समितीचे युवा पिढी तिथं जाऊन त्यांना विरोध करेल आणि तुमचा गणपती करून संबंधित पोलीस हा महत्वाचा मुद्दा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.